ती आपण घेताना पूर्ण इमेज घेतली होती. आता आपल्याला पूर्ण इमेज पाहिजे का, तर आपल्याला फक्त इमेजचा थोडासा पार्ट पाहिजे. समजा एवढंच एकच फ्लॉवर पाहिजे असेल किंवा थोडासा पार्ट पाहिजे असेल तर इमेज कशी ड्रॅग करायची. पूर्ण इमेज घेण्यासाठी आपण कुठे गेलो होतो, मूव टूलवरती गेलो होतो. आता बाजूचा ऑप्शन बघा काय नाव दिले ते, रेक्टँग्युलर मार्किंग टूल. पण ते छोटा ॲरो दाखवतो ना, तो छोटा ॲरो दाखवता काय की याच्यामध्ये अजून अलग अलग सिलेक्शन आहेत. ते एकदा क्लिक करून ठेवायचे त्याच्यावरती, माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करून ठेवायचं आहे. बघा दाखवते अलग अलग 4 ऑप्शन. पहिला कोणता दिला, रेक्टँग्युलर टूल, नंतर इलिप्स, नंतर दिलं ना सिंगल रो, सिंगल कॉलम. आपण सध्या हे 2 बघायचे. कोणते कोणते, रेक्टँग्युलर मार्किंग टूल म्हणजे रेक्टँगल मध्ये सिलेक्ट होणार, आणि इलिप्टिकल म्हणजे काय तर गोल फॉर्मॅट मध्ये सिलेक्ट होणार, सर्कल. म्हणजे क्लिक करतो रेक्टँग्युलर मार्किंग टूल. हॅलो, आता इथे फिदर 0 ठेवायचं आहे. सर्वात प्रथम काय करायचं, फिदर काय ठेवायचं आपल्याला 0 ठेवायचं आहे. मग फिदर 0 ठेवून काय करणार, आपण सिलेक्ट करणार आहे. जेवढा पार्ट पाहिजे तेवढा सिलेक्ट केला, झालं सिलेक्शन दाखवलं एवढा. आता हा पार्ट आपल्याला सिलेक्टेड पार्ट आपल्याला इमेजमध्ये आणायचा आहे. म्हणजे हा क्रिएशन फाईल आहे ना आपली, त्या फाईलमध्ये आणायचं आहे. मग कुठे क्लिक करणार, पहिले मूव टूलवरती क्लिक करायचं आहे. कोणते ऑप्शन खेचताना मूव टूलवरती क्लिक करा आणि इथून ड्रॅग करून खेचत जात मध्ये. बघा आलं, आता सोडून द्यायचं आहे. बघा दाखवलं तेवढाच पार्ट. समजतंय. साईज कमी जास्त करण्यासाठी कोणता बटन दाबायचा, कंट्रोल टी. ड्रॅग करायचं केवढं पाहिजे तेवढं. आणि अप्लाय करण्यासाठी कोणता बटन दाबणार, इंटर बटन. झाले. आता पुन्हा हे इमेजवरती यायचं आहे. आता हे सिलेक्शन घालवायचं आहे आपल्याला, बरोबर. हा जो सिलेक्टेड पार्ट आहे तो घालवायचा आहे. तर नको असेल तर कुठे करणार आपण, सिलेक्ट मध्ये जाऊन काय करायचं आहे, डी सिलेक्ट. काय शॉर्टकट की कंट्रोल डी. बघा सिलेक्शन निघून गेला. समजतंय बरं. आता याला क्लोज केलं समजा इमेज. आता ह्या इमेजमधला पार्ट आपल्याला ड्रॅग करायचा आहे. मग कसं ड्रॅग करणार, पुढे जाणार, सिलेक्शन मध्ये जायचं, रेक्टँग्युलर मार्किंग टूल. जेवढा पार्ट पाहिजे तेवढा सिलेक्ट करा आणि ड्रॅग करण्यासाठी काय करायचं आपण, मूव टूलवरती क्लिक करायचं. कुठे, मूव टूल, इथून आतमध्ये ड्रॅग करायचं आहे. आले एवढे इमेज. साईज कमी जास्त करण्यासाठी पुन्हा काय करायचं, कंट्रोल टी. आणि अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं, एंटर बटन. आता पुन्हा हे इमेजवरती आलं आपण ते. आता एक सिलेक्शन घालवायचं आहे. सिलेक्शन घालवण्यासाठी कुठे यायचं आहे, सिलेक्ट डी सिलेक्ट. किंवा शॉर्टकट कीज काय, कंट्रोल बटन दाबून डी बटन दाबायचं आहे. काय दाबवतो ना, कंट्रोल बटन दाबून डी दाबलं तर ते सिलेक्शन निघून जाणार आहे. झालं. आता हे रेक्टँग्युलर सिलेक्शन आलं. आपण अजून एखादी इमेज ऑन करतोय. अरे समजा आपल्याला ही इमेज घेतोय, अरे इथून खाली घेतो आलो, अरे बाजूला घेतली थोडी इमेज. आता ह्या इमेजमध्ये आपल्याला काय पार्ट पाहिजे, पण तो सिलेक्शन कसं पाहिजे, रेक्टँग्युलर नको आहे. तर गोलवरती क्लिक करायचं, सर्कल. मग कुठे क्लिक करायचं, ते क्लिक करून ठेवा. आणि कुठे जायचं आहे, इलिप्टिकल मार्किंग टूल. म्हणजे काय ना, सर्कल फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट होणार. हॅलो, फिदर काय ठेवायचं, पहिला 0 ठेवायचं आहे. आता इथून ड्रॅग करा, एवढं सिलेक्शन घ्या, म्हणजे गोल फॉर्मॅट सिलेक्शन करा. दाखवतोय सिलेक्शन. आता ही इमेज आतमध्ये आणायची. कसे आणणार, पुढे आपण मूव टूलवरती जायचं आहे, नंतर क्लिक करून आतमध्ये खेचायचं आहे. अरे साईज कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल टी. आलं इथून, नंतर अप्लाय करण्यासाठी इंटर बटन दाबायचं आहे. झालं एवढं. आता सिलेक्शन घालवण्यासाठी कोणतं बटन दाबणार, सिलेक्ट मध्ये जाऊन डी सिलेक्ट किंवा शॉर्टकट कीज कंट्रोल डी बटन. मस्त एवढे कळलं सिलेक्शन कसं घेतलंय. नव्हे, आता जर लेअर नको असेल तर डिलीट करायचे. क्लिक करून आपण ड्रॅग करतोय. समजलं, पर्टिक्युलर पार्ट आता सिलेक्ट करायचं आहे, कंट्रोल बटन दाबून झेड जातो. हे इमेज डिलीट करायचं. आता पुन्हा सिलेक्शन जातोय. आता हा पार्ट बघा दाखवतोय आपल्या इथून असं कट केलेलं असं दिसून येतोय. मग पुन्हा सिलेक्ट वरती जातोय. फिदर जो 0 होता, तो 0च्या वेळी आपण किती देतोय, समजा 3 देतोय. 0च्या वेळी किती दिला फिदर इफेक्ट, 3 दिलाय. नंतर सिलेक्शन ड्रॅग करतो इथून. अरे इथे समजा सिलेक्शन केलं असेल या टूलने घेऊ शकतो. पण आतमध्ये आणायचं तर कुठे आणणार,
वरती आणण्यासाठी कुठे जाणार इथे आता मूव टूलवरती जायचं आहे, नंतर इथून ड्रॅग करा. आता दोघांच्या बॉर्डर मध्ये फरक करतोय बघा जरा, दिसतोय दोघांची बॉर्डर. याची बॉर्डर कशी रफ दिसते, इथून याची बॉर्डर कशी स्मूथ दिसते. का स्मूथ दिसली? कारण आपण फिदर इफेक्ट दिला होता. किती दिला होता फिदर इफेक्ट? 3 दिला होता ना. समजलं दोघांमधला फरक. आता पुन्हा इथे क्लिक करतोय, सिलेक्शन घालण्यासाठी काय करायचं, कंट्रोल डी. आला. आता पुन्हा पुढे जातोय, सिलेक्शन वरती जातोय, फिदर किती दिले समजा आता 10 दिला. फिदर इफेक्ट किती दिलाय? 10. आता इमेज सिलेक्ट करा. मस्त आहे, फिदर इफेक्ट 10 दिला ना. आता इमेजला ड्रॅग करूया आपण आतमध्ये. कंट्रोल टी दाबतोय. नंतर एंटरकडे दाबायचं आहे. समजलं दोघांमध्ये फरक? बघा इथे फिदर किती घेतला होता? 0 घेतला होता. इथे फिदर किती घेतला होता आपण? 3 घेतला होता. इथे किती घेतला होता? 10. म्हणजे त्याची बॉर्डर कशी होते? स्मूथ होते. कळतोय फरक एवढा? समजतं फिदर इफेक्ट म्हणजे काय? नको असं काय तिथून एवढे लेअर डिलीट करायचे. जे जे लेअर नको आपल्याला काय करायचं, आपण इथून डिलीट करत जायचंय. समजा लेअर. आता सिलेक्शन बघा पुन्हा, इथे क्लिक करतोय. कुठे क्लिक केलं? सध्या रेक्टँगल वरती क्लिक केला है ना. इथे वाचा जरा, पहिला ऑप्शन काय दिलाय? न्यू सिलेक्शन. न्यू सिलेक्शन अर्थ काय की आपण तिथे क्लिक केलं एकदा, ज्यावेळी नवीन ठिकाणी क्लिक करणार नवीन सिलेक्शन होईल, पहिलं वाला निघून जाणार. समजलं न्यू सिलेक्शनचा अर्थ. आता आपल्याला पुढे काय आता दिला? ऍड टू सिलेक्शन. ऍड टू सिलेक्शनचा अर्थ काय की एका सिलेक्शन मध्ये अजून नवीन सिलेक्शन ऍड करायचं आहे. म्हणजे कोरोड्रॉ मध्ये जसं आपण वेल्ड बघितला होता, समजा आपण पहिल्या इथून सिलेक्शन वरती गेलो, आता याच्यामध्ये नवीन अजून सिलेक्शन ऍड करायचं आहे. मग कुठे क्लिक करायची? पहिली ऍड टू सिलेक्शन. जेवढा पार्ट ऍड करायचा असेल तेवढा ऍड करा. बघा झाला दोघांमध्ये ऍड. इथून पण ऍड करायचं असेल आपण इथून ऍड करू शकतो. समजते? सर्कल फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर सर्कल फॉर्मॅट मध्ये ऍड करू शकतो आपण इथून. पहिले इथे क्लिक करायचं, काय दिलंय? ऍड टू सिलेक्शन आणि ड्रॉ करायचं. आलं. पण आता आपल्याला एवढा पार्ट घालायचा असेल तो कोणता ऑप्शन आहे? कोणता काय दिलाय? सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन. सबट्रॅक्ट म्हणजे काय? मायनस होणार. त्या सिलेक्शन मधून तेवढा पार्ट कट होणार. मग सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन वरती गेलो, इथून कोणता ऑप्शन घ्यायचा? रेक्टँगल. आलं. नंतर कुठे आहे? सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन. जेवढा पार्ट नको असेल तेवढा आपण पार्ट घालू शकतो. बघा निघून गेला एवढा पार्ट. एवढा पार्ट काढून टाकला. हॅलो. जो पार्ट नको असेल तेवढा आपण रिमूव्ह करू शकतो. आणखी एवढा पार्ट पण रिमूव्ह केला. समजतं एवढा सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शनचा अर्थ कळेल ना. न्यू सिलेक्शन म्हणजे काय? तर नवीन सिलेक्शन होणार. ऍड टू सिलेक्शन याचा अर्थ काय की त्या सिलेक्शन मध्ये नवीन ऍड होणार. आणखी सबट्रॅक्ट फ्रॉम म्हणजे काय? तर मायनस होणार. आणि शेवटचा अर्थ काय? तर इंटरसेक्ट फ्रॉम सिलेक्शन. इंटरसेक्ट विथ सिलेक्शन म्हणजे काय? तो दोन सिलेक्शन मधला कॉमन पार्ट राहणार. इथे क्लिक करतोय. आता या दोघांमधला कॉमन पार्ट कोणता आहे बघा. मधली लाईन आहे तेवढी दोघांमधली कॉमन आहे, मग तेवढाच पार्ट राहणार फक्त. बाकीचं सिलेक्शन निघून गेलं. कळलं? आता या दोघांमध्ये कॉमन कोणती आहे? ती मधलं छोटा लाईन ना इंटरसेक्ट विथ सिलेक्शन. नवीन सिलेक्शन पाहिजे पुढे आणून आपण न्यू सिलेक्शन वरती जायचं, इथून ड्रॉ करायचं आहे. कळलं सिलेक्शनचे अर्थ हे चारही. आता इथे काय ऍड टू सिलेक्शन वगैरे कधी यूज करू शकतो आपण? समजा एक इमेज सिलेक्ट केली बरोबर ना. इथून समजा एवढा पार्ट आपण सिलेक्ट केलाय. आता आपल्याला याच्यावर बाजूने पण इमेज सिलेक्ट करायची आहे, पण डायरेक्टली आपण सध्या कुठे आहे? न्यू सिलेक्शन वरती. डायरेक्ट क्लिक केलं तर पहिला मला पार्ट निघून जाणार. मग आपल्याला हा पार्ट ठेवून पण अजून इकडचा पार्ट सिलेक्ट करायचा असेल आपण कोणता ऑप्शन घेऊ शकतो? ऍड टू सिलेक्शन आणि नंतर ड्रॅग करा. बघा दोन्ही सिलेक्शन आहे. हा पण पार्ट सिलेक्टेड आहे, हा पण पार्ट सिलेक्टेड आहे. समजतंय? घरून या ठिकाणी काय करायचं? कंट्रोल डी. म्हणजे सिलेक्शन निघून जाणार. जमेल एवढी प्रॅक्टिस करायला. कोणती प्रॅक्टिस करायची आपण? तर या फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करायचं, रेक्टँग्युलर, इलिप्स है ना. नंतर काय बघितलं आपण? फिदर इफेक्ट बघितलं होता. 0 अलग अलग फिदर देऊ शकतो आपण.
आणि इथून चार्ट सिलेक्शन बघायचं आहे. सिलेक्ट, न्यू सिलेक्ट, ॲड टू सिलेक्ट. इथे क्लिक केलं. पहिलं काय दाखवतो, लॅसो टूल, नंतर पॉलिगॉनल लॅसो टूल, थर्डवाला कोणता आहे, मॅग्नेटिक लॅसो टूल. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे मॅग्नेटिक लॅसो टूल. मग पहिलं आपण हे बघायचं, लॅसो टूल बघायचं आहे. लॅसो टूलवरती क्लिक केलं तर जेवढ्या पार्टवरती आपण फिरवणार तेवढाच पार्ट सिलेक्ट होणार है ना. पेन्सिल टाईप सिलेक्शन होणार ते. आलं, आतमध्ये ड्रॅग केलं की त्या फॉर्मॅटमध्ये ड्रॅग होणार. बघू, फिदर ते 0 ठेवलं आहे आपण. नको असं ते इमेज ड्रॅग केली, डिलीट केली मी. आता हे सिलेक्शन घालवण्यासाठी काय करायचं, कंट्रोल डी म्हणजे डी सिलेक्ट. हॅलो, पुढे कोणता ऑप्शन दिला आहे, पॉलिगॉनल लॅसो टूल. म्हणजे काय, तर क्लिक करत जायचं, तेवढा पार्ट सिलेक्ट होत जाणार. बरोबर, स्ट्रेट लाईनमध्ये सिलेक्ट होत जाणार आणि ते क्लिक करायचे फक्त. हॅलो, बघा इथून खेचतोय आपण, समजतं ना, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये सिलेक्ट होत जाणार. आणि पॉलिगॉनल लॅसोमध्ये काय घेतलं होतं आपण, सॉरी लॅसो टूलमध्ये काय होतं, पेन्सिल टाईप सिलेक्शन होत जाणार. आता सर्वात इम्पॉर्टंट कोणता आहे, तर मॅग्नेटिक लॅसो टूल. आता मॅग्नेटिक लॅसो टूल कसं घेणार, समजा एखादी इमेज ओपन करतोय आपण, समजतं यातली कोणती समजा इमेज आपल्याला पाहिजे असेल. समजा ही इमेज घेतली, बरं. आता ह्या फोटोमधला फक्त एक उभा फेस आहे तेवढंच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग अशा वेळी कुठे जाणार आपण, इथे यायचं आहे. कुठे यायचं आहे, मॅग्नेटिक लॅसो टूल. कुठे जाणार, मॅग्नेटिक लॅसो टूल. मग जसं मॅग्नेटिक लॅसो टूलचा अर्थ का की आपण ज्या कलरवरून क्लिक करत जाणार त्या कलर वाईज ॲटोमॅटिक सिलेक्ट होत जाणार. फक्त माऊसने क्लिक करत जायचं आहे ना. बघा, ऑटोमॅटिक सिलेक्ट. मागे येण्यासाठी बॅकस्पेस करायचं ना, चुकून रॉंग झालं तर बॅकस्पेस करून मागे जाऊ शकतो. हॅलो, इथून प्रॉपर सिलेक्शन. आता इमेज आतमध्ये खेचायची, काय करणार आपण, इथून मूव टूलने ड्रॅग करायचे. मूव टूल इथून आतमध्ये खेचून जायचं आहे. अरे, साईज कमी जास्त करण्यासाठी काय करायचं, कंट्रोल टी करून आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो इथून. अरे, इथून विड्थ 30% दिली, हाईट पण किती दिली, 30% पाहिजे तर. आलं, समजतंय. नंतर एंटर करायचं आहे ना. कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल टी करायची आहे. साईज कमी जास्त करू शकतो आपण इथून. आलं, लक्ष द्या. आता पुन्हा आपण बघतो जरा एकदा, सिलेक्शन ऑप्शन पुन्हा बघतो व्यवस्थित. कोणता ऑप्शन घेतला होता, मॅग्नेटिक लॅसो टूल. इथून फक्त कलर वाईज क्लिक करत जायचं, ऑटोमॅटिक कलर वाईज सिलेक्ट होत जाणार. फक्त माऊस हळूहळू सावकाश फिरवायचा इथून. बघा, दाखवतोय आपोआप तो कलर जो आहे, दोन कलरमधला फरक डिसाईड करणार आणि त्या हिशोबाने तो सिलेक्ट करत जाणार. बघा, चुकून रॉंग झाला असेल, मागे यायचं बॅकस्पेस करून. झालं एवढी. आता इमेजला आतमध्ये खेचायचं, तर कुठे जाणार आपण, मूव टूलवरती जायचं आहे आणि इथून आतमध्ये खेचतो इथून. हॅलो, साईज कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल टी बटन दाबून साईज कमी जास्त करू शकतो. समजलं, बघा किती लगेच सिलेक्ट झाला इथून. नंतर एंटर बटन दाबायचं आहे. समजतंय. कोणता ऑप्शन घेतला होता आपण, मॅग्नेटिक लॅसो टूल. पण थोडं प्रॉपर सिलेक्शन झालं का, नाही, थोडं बघा व्यवस्थित आलं नाही ना, थोडा पार्ट कट झाला आहे. मग याच्यासाठी काय करू शकतो आपण, झूम टूलचा उपयोग करू शकतो. कोणता ऑप्शन आहे, झूम टूल. आता झूम टूलचा उपयोग करून कसं सिलेक्ट करणार, बघा पहिलं सिलेक्शन घालावे आपण. काय करायचं, कंट्रोल डी. झूम टूल म्हणजे इथे जायचं, दाखवतो इथे झूम टूल. इथे क्लिक केलं, वरती दाखवतो मायनस प्लस. मायनस केलं तर काय होणार, साईज कमी होत जाणार है ना. आणि झूम सिलेक्शन वाढवायचं झालं काय करणार, प्लसवरती क्लिक करत जायचं इथून. बघा, साईज वाढते इथून. आले. आता आपल्याला इमेज मागे पुढे खेचायची, तर कुठे येणार, इथे यायचं हँड टूलवरती यायचं. कुठे यायचं आहे, हँड टूल. जिकडे पाहिजे तिकडे खेचू शकतो आपण.
दाखवतोय. म्हणजे जो पार्ट सिलेक्ट करायचा असेल थोड्या वेळासाठी आपण पाहिजे तिथून मिनिमाइज करू शकतो या, बरोबर. आणि नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करायचं, तर आता हँडवरती डबल क्लिक करायची. दिसतोय ते हँड टूल, हँड टूलवरती इथे डबल क्लिक करायचे. बघा आलो आपण नॉर्मलवरती, समजतंय. थोडे मूव करतोय इमेजला, थोडं बाजूला करतोय. आता आपण काय करायचं, थोडा झूम करायचं आहे. कसं झूम करणार, तर झूम टूलवरती जायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, नंतर इथे क्लिक करा थोडा वेळ. झालं, म्हणजे आता आपण प्रॉपर सिलेक्ट करू शकतो. पहिलं कुठे गेलो, मॅग्नेटिक लॅसो टूल, इथे क्लिक करतोय आपण. पहिल्या ज्यासाठी एक कीबोर्डचं स्पेस बार बटन लक्षात ठेवा. ज्यावेळी बोलले ना स्पेस बार दाबायचं आहे, त्यावेळी स्पेस बार बटन दाबायचं, आणि बॅक स्पेस बोलेन त्यावेळी बॅक स्पेस प्रेस करायचं आहे. मस्त आहे बटनला बोलणार स्पेस बार. मग सिलेक्शन करण्यासाठी कुठे गेलो बघा, लक्षात आहे. पुन्हा पहिले झूम करून घेतलं आहे, मॅग्नेटिक लॅसो टूल इथे क्लिक केलं आहे, आणि ऑटोमॅटिक चौकास मूव करत जा. पण समजा चुकून रॉंग झालं आपलं, असं मध्येच रॉंग सिलेक्शन झालं, तर मागे कसं येणार, तर बॅक स्पेस बटन दाबायचं. कोणतं बटन दाबणार, बॅक स्पेस. चौकास मागे घ्यायचं त्याला. हॅलो, जिथे सिलेक्शन होत नसेल तिथे माऊसने क्लिक करायची जरा व्यवस्थित, बरोबर ना. समजा चुकून कधी सिलेक्ट होत नसेल, थोडं मागे येऊन माऊसने क्लिक करायची. आता पुढे जायला जागा दिसते का आपल्याला, मग अशा वेळी कोणतं बटन दाबणार, तर स्पेस बार दाबणार. स्पेस बार दाबल्यावर हँड येणार तिथे, बघा आला हँड. आता इमेजला खाली खेचून ठेवा जेवढी पाहिजे तेवढी. आता हँड सोडून द्यायचं, म्हणजे स्पेस बार सोडून द्यायचं आहे, पुन्हा क्लिक करत जायचं सावकाश. मस्त आहे. सावकाश आपण काय करू शकतो, तेवढा पार्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा कोणता बटन दाबायचा, हँड बटन दाबायचं आहे, स्पेस बार दाबायचा आहे, बरोबर ना. मी आता डायरेक्टली फास्ट सिलेक्ट करतोय, तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करायची त्याची, बरोबर ना. मी फक्त शो करण्यासाठी जरा फास्ट सिलेक्ट करतोय, बरोबर ना. इथे असं सिलेक्शन नाही आलं पाहिजे, प्रॉपर आलं पाहिजे. ते सिलेक्ट होत नसेल तर माऊसने क्लिक करायची. एकदा चुकून रॉंग सिलेक्शन झालं, मागे गेलात, तर कसं करायचं आहे, बॅक स्पेस बटन दाबून मागे यायचं आहे. येतोय बॅक स्पेस, चौकास मागे यायचं आहे. ना, इथून सिलेक्ट करा जेवढा पार्ट पाहिजे तेवढा. बघा आला. आता नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करायचं, हँडवरती डबल क्लिक करायचे. आलो इथून, नाही थोडं बाजूला घेतली इमेजला. आता इमेज आतमध्ये ड्रॅग केली तर कसं येणार, प्रॉपर येणार ती. मूव टूल आतमध्ये खेचायची. इथून दाखवतो थोडं सिलेक्शन व्यवस्थित दाखवतोय. आणि सिलेक्शन घालवण्यासाठी काय करायचं, इथून आता कंट्रोल डी म्हणजे डिसिलेक्ट. पण इथे बघा अजून इमेजचा पार्ट असा दिसतो की कट करून आणली इमेज. मग तो आपल्याला स्मूथनेस पाहिजे असेल तर काय करणार आपण, ज्यावेळी इथे क्लिक करणार मॅग्नेटिक लॅसो टूल, त्याच्या आधी काय करायचं, फिदर इफेक्ट ऑन करायचं. कोणता इफेक्ट ऑन करायचा, पहिला फिदर इफेक्ट थोडा ऑन करायचा आहे. कारण फिदर जर का 2, 3, 5 इफेक्ट ठेवला तर इमेज प्रॉपर दिसणार ती. कसं करायचं बघा, फिदर इथे 10, 5 ठेवलं आहे, आणि आता इमेज सिलेक्ट करा, बरोबर ना. तुम्ही थोडा झूम करून करायची. मी नॉर्मल सिलेक्ट करत जातो फटाफट. हॅलो, कुठे जायचं आहे, मूव टूलवरती जायचं आहे, इथून ड्रॅग करायचं. बघा या 3 इमेजमधला फरक समजतो तुम्हाला, बरं. हे दिसते ना इमेज, अजून व्यवस्थित सिलेक्ट केलं तर व्यवस्थित इमेज दिसणार. कळलं कसं सिलेक्ट करायचं आहे ते, दाखवतो अलग अलग. का आपण इथे फिदर इफेक्ट दिला होता, समजलं. कोणते ऑप्शन बघितले होते आपण इथं, की सर्वात इम्पॉर्टंट कोणता होता, मॅग्नेटिक लॅसो टूल. इमेज कोणती सिलेक्ट करण्यासाठी इथे जायचं, मॅग्नेटिक लॅसो टूलवरती जायचं आहे. आणखी नंतर झूम टूल बघितलं होतं ना, झूमने साईज वाढणार किंवा कमी होणार. आणखीन हँड टूलचा करणार एवढी प्रॅक्टिस, करा एवढी प्रॅक्टिस.